स्टँडर्ड 9th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स. या चॅप्टरमधील आपण गेल्यात शिकेला प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स पाहिलेल्या होत्या. टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्समध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट आणि इंटिरियर अँगल टेस्ट या 3 टेस्टविषयी अभ्यास केलेला होता. If a transversal intersect two lines and if pair of corresponding angle is congruent, then all pairs of corresponding angles are congruent, then the lines are parallel to each other. ही corresponding angle ची टेस्ट होती. alternate angle टेस्ट सुद्धा पाहिलेली होती. If a transversal intersect two lines and pair of alternate angles are congruent, then the lines are parallel to each other. आणि थर्ड टेस्ट आपण पाहिलेली होती ती म्हणजे इंटिरियर अँगल्स. इफ ए ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स अँड इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, देन द लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. या तिन्ही टेस्टवरती आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. इन फिगर x इज इक्वल टू 71 डिग्री, y is equal to 108 degree are the lines M and N are parallel. ह्या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत का and justify. When we say that two lines are parallel to each other, if angle x plus angle y is equal to 180 degree, then the by alternate interior angle test line M and line N are parallel to each other. Here x is equal to 71 degree, y is equal to 108 degree. Now x plus y is equal to 71 degree plus 108 degree. ह्या दोघांची जी ॲडिशन आहे पहा, 1 8 plus 1 हा 9, then 7 plus 0 7 and हा 179 means here x plus y is not equal to 180 degree, means interior angles are not supplementary. Therefore line M and line N are not parallel because it does not satisfy interior angles test for पॅरलल लाईन्स. आपण दुसरं उदाहरण पाहूया. इन फिगर इफ अँगल A is congruent to angle B, then prove that line L is parallel to line M. या फिगरमध्ये आपल्याला या दोन लाईन्स दिलेत, त्याची ट्रान्सव्हर्सल एन दिलेली आहे अँड angle A and angle B are congruent to each other. Consider angle C as shown in figure. हा C जो अँगल आहे तो आपण इथं घेऊया. म्हणून तो जो आपण घेतलेला आहे
तो आपण इथं लिहूया. कन्सिडर angle C as shown in the figure. जे आपल्याला दिले ते लिहूया. गिवनचा पार्ट जो आहे तो अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी given, but angle A is congruent to angle C. याला इक्वेशन नंबर 1 असं म्हणा. अँगल ए हा सी कॉन्ग्रुएंट आहे. याचं रिझन आहे वर्टिकली अपोजिट अँगल्स. वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हा थेरम आपण पाहिलेला आहे. या थेरमनुसार ए हा सी कॉन्ग्रुएंट असेल. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 पहा, ए हा बी सी कॉन्ग्रुएंट आहे, ए हा सी कॉन्ग्रुएंट आहे, ए हा बी सी कॉन्ग्रुएंट, ए हा सी कॉन्ग्रुएंट, म्हणून बी आणि सी इकडे समान दिसतात. पहा, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 तुम्ही टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. If one angle is congruent to second angle is congruent to third, then the first and third angles are congruent. या ज्या कॉन्ग्रुएन्सच्या टेस्टची ज्या प्रॉपर्टी आपण पाहिल्यात त्यानुसार हा बी जो आहे तो सी कॉन्ग्रुएंट असेल. Therefore angle B is congruent angle C from इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 वरून पहा इकडे समान दिसतात, हे समान असतील. Therefore, but angle B and C are corresponding angles. Therefore, line L is parallel to line M. Reason is corresponding angles test for parallel line. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्या दोन्ही लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. ही टेस्टसुद्धा आपण पाहिल्या त्यानुसार ह्या दोन्ही लाईन्स पॅरलल असते. आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 3. इन द फिगर अँगल ए अँड अँगल बी आर कॉन्ग्रुएंट. अँगल एक्स अँड अँगल वाय आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. प्रूव्ह दॅट लाईन एल is parallel to line N. बा ह्या दोन लाईन्स पहिल्यांदा दिलेत. लाईन L and line M. Angle A is congruent to angle B. In figure, line L and line M, angle A and angle B are corresponding angles by a transversal K and they are congruent to each other. Therefore, line L is parallel to line M. Equation number 1. Also now, the angle X and angle Y are formed by line M and N and by transversal K. But angle X and angle Y are given congruent. Therefore, by corresponding angle test, line M is parallel to line N. This equation number 2. इक्वेशन 1 आपण दाखवलं लाईन एल ही पॅरलल टू लाईन एम. इक्वेशन 2 लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. आपण लिहून काढूया इथे. पहा,
because angle A and angle B are the corresponding angles formed by line L and line M and the transversal K, because angle A is congruent to angle B हे आपल्याला दिलेलं आहे. त्याला इक्वेशन नंबर म्हणायची गरज नाही, पण हा पार्ट जो आहे तो आपल्याला गिवनचा दिलेला आहे. Therefore angle A and angle B are congruent, then the lines L and line M are parallel to each other. Line L is parallel to line M. This equation 1 corresponding angles. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतील तर त्या लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. नाउ अँगल X and angle Y are formed by lines M and line M आणि N या लाईनमुळे X आणि Y हे अँगल फॉर्म होतात and transversal लाइन K ही त्याची काय ट्रान्सवर्सल आहे. and given part is angle X is congruent angle Y. हा पार्ट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. therefore line M is parallel to line N. इक्वेशन नंबर 2 आणि हे अँगल्स आहेत ते काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. and if alternate angles are congruent then the lines are parallel to each other. Therefore from equation number 1 and 2, इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 मध्ये लाइन L ही M ला पॅरलल आहे. इक्वेशन 2 मध्ये लाइन M is parallel to line N and therefore line L is parallel to line N. हे M इक्वल आहे म्हणून याते ही लाइन ह्याला पॅरलल आहे पण M ही लाइन N ला पॅरलल आहे आणि म्हणून इथे पहा L is parallel to M, M is parallel to N, therefore L is parallel to N. Therefore line L is parallel to line N. आणि हे आपल्याला या ठिकाणी इथे प्रूव्ह करायचं होतं. त्याला अंडरलाईन ओढा. आपण पुढचं एक उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. For example number 4, in the figure, if ray BA is parallel to ray DE, BA हा रे जो आहे तो DE ला पॅरलल आहे
अँगल सी, हा सी जो आहे तो 50 डिग्री आहे. अँगल डी इज इक्वल टू 100. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए बी सी. या ठिकाणी हिंट दिलेली आहे की ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी. या सीमधून जाणारी आणि ए बीला पॅरलल असणारी लाईन तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. आपण तो पार्ट जो आहे तो तसाच लिहून घेऊया सोल्युशनमध्ये. ड्रॉ अ लाईन passing through point C and parallel to line AB. बघा, त्याला आपण XY असं म्हणू. ड्रॉ अ लाईन, इथे XY म्हणू. पासिंग थ्रू पॉईंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी. नाव रे डी इज पॅरलल टू ए बी हा दिलेला आहे, गिवनचा पार्ट आहे. ए बी हा या XYला पॅरलल आहे, म्हणजे डी हा XYला सुद्धा पॅरलल असेल. रे डी ई पॅरलल टू रे बी ए हा भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, म्हणून त्याला आपण गिवन असं म्हणूया. रे बी ए पॅरलल टू ह्या XYला आहे. हा हिंटमध्ये दिलेला भाग आहे, तो आपण कन्स्ट्रक्शन केली. लाईन XY कन्स्ट्रक्शन. therefore DE ray DE is parallel to line XY and parallel to ray BA. याला इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. हे तिन्ही रे, हा रे ह्याला पॅरलल, हा रे ह्याला पॅरलल होईल. आता डी हा XYला पॅरलल आहे, तर अँगल EDC इज इक्वल टू अँगल DCX होईल, कारण DC ही त्याची ट्रान्सवर्सल होते. नाव डी इज पॅरलल टू XY ह्याच्यातून घेतला आपण. रे DE is parallel to line XY and DC, ray DC is transversal. Therefore, angle EDC is equal to angle EDC is equal to angle DCX. हे अँगल कसले आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत. इफ टू लाइन्स आर पॅरलल बाय ट्रान्सवर्सल, then the alternate angles are congruent. But angle EDC is 180 degree. Angle EDC is equal to 100 हे दिलेला आहे, म्हणून DCX
DCX हे दोन्ही अँगल्स इथं कॉन्ग्रुएंट आहेत आणि EDCचं माप 100 डिग्री आहे, म्हणून DCXसुद्धा किती येईल 100 डिग्री. मग आता DCX या कोणाचं माप फिगरमध्ये काढूया. नाव अँगल DCX इज इक्वल टू पहा DCX या कोणाचं माप काढताना आपण DCB प्लस अँगल BCX या दोघांची ॲडिशन करावी लागेल. इंटिरियर इथे हे दोन्ही अँगल्स कसे आहेत ॲडजस्टंट अँगल्स आहेत त्याने दोन्ही अँगलची सम. मग ह्या अँगलचं माप आपल्याला माहिती आहे 100 डिग्री इज इक्वल टू पहा DCBचं मापसुद्धा माहिती आहे तुम्हाला 50 डिग्री प्लस अँगल BCX हा 50 इकडे आणा म्हणजेच अँगल BCX इज इक्वल टू 100 मायनस 50 डिग्री आणि हा आला 50 डिग्री. देअरफॉर अँगल BCX इज इक्वल टू 50 डिग्री. आता ही लाईन जी आहे ती ह्याला पॅरलल आहे. मग हे दोन्ही अँगल्स इंटिरियर अँगल्स होतात आणि इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे या दोन्ही अँगलची सम किती येईल 180 डिग्री. नाव रे BA is parallel to line XY. इक्वेशन 1 मध्ये दाखवले पहा. फ्रॉम इक्वेशन 1 therefore sum of these two angles is angle ABC plus BCX is equal to 180 degree interior angles. Therefore angle ABC प्लस BCXचं माप आपण काढलेलं आहे पाहिजे 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. हा 50 तिकडे न्या. अँगल ABC इज इक्वल टू 180 मायनस 50 डिग्री. ABC 180मधून हा 50 गेला 130 डिग्री. हे आपल्याला आन्सर विचारलेलं होतं. हे अँगलचं माप आपण काढलेलं आहे. पहा अतिशय सोपं अशा प्रकारचं उदाहरण आहे. फिगरमध्ये जी माहिती दिली आहे ती अगोदर बघायची. हा रे जो आहे तो याला पॅरलल दिला आहे आणि हिंटमध्ये ही लाईन ह्याला पॅरलल काढायला सांगितली आहे. मग DE हा XYला पॅरलल होतो, ही त्याची ट्रान्सफॉर्सल होते. या अँगलचं माप 100, तर अँगल DCX या अँगलचं सुद्धा 100. मग त्यापैकी ह्याचं 50 दिले. मग 100मधून हा 50 गेला तर हा BCX किती येतो 50 डिग्री. नाव सेगमेंट BA इज पॅरलल टू लाईन XY म्हणून हे दोन अँगल्स इंटिरियर अँगल्स होतात. ही त्याची ट्रान्सफॉर्सल होते. या दोन्ही अँगलची सम किती येते 180 डिग्री. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्यापैकी याचं माप आहे ते 50 डिग्री आहे म्हणून 180मधून हा 50 डिग्री गेला. अँगल ABCचं माप किती येतं 130 डिग्री. व्यवस्थित त्या ठिकाणी ही 1 ते 4 उदाहरणं तुम्ही समजावून घ्यायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. धन्यवाद.